तर आपण आज बघणार आहोत ऍड अ क्वेश्चन टॅग. 10वीच्या SSC बोर्डच्या वेळेस याच्यावर हमखास एक प्रश्न विचारला जातो. तर एक फार इझी टॉपिक आहे आणि सर्वांना समजेलच एवढी आशा आहे मला. तर पहिले याचे आधी नियम समजून घेऊ. यात काय दिलेले आहे की पहिल्याने जे तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन आहे बघा, दिलेल्या वाक्यात जसे तसे लिहायचं आहे, न तुम्हाला कॉमा द्यायचं आहे. ठीक आहे. समजा वाक्यामध्ये टू बी, टू हॅव, टू डू किंवा सहाय्यक क्रियापद असेल तर ते लिहायचे. तुम्ही म्हणा मग टू बी ची रूप कोणतं आहे? टू बी ची रूप जसं की आम्ही, जार, वॉज, वेअर. तर टू चं म्हटलं तर हॅव, हॅज, हॅड. टू डू चे म्हटलं तर डू, डज, डीड. सहाय्यक क्रिया म्हटलं तर कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. हे तुमचे काही सहाय्यक क्रियापद आहेत ते असं ते लिहायचे. ठीक आहे. तर समजा की टू बी, टू हॅव म्हणजे हे रूप तुम्हाला दिलेले नाही. टू बी चे नाहीये, टू हॅव चे नाही, टू डू चे नाहीये. बरोबर ना? तर मग असं काय करायचं, तर अशा वेळेस तुम्हाला बघायचे क्रियापद म्हणजे वर्ब तुम्हाला बघायचे. वर समजा वर्तमान काळी असेल तुम्हाला डू वापरायचं आहे. समजा ते क्रियापदात तुमचा यस, यस किंवा आय प्रत्यय असेल तर तुम्हाला डज वापरायचं आहे. आणि समजा क्रियापदाला तुमचं भूतकाळी रूप असेल तर तुम्ही डीड वापरायचं आहे. समजा वाक्याच्या सुरुवातीला सर्वनाम जर असेल, सर्वनाम जसं की आय, ही, शी, इट जर हे असेल तर ते लिहायचंय. ठीक आहे. आणि जर वाक्य होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करताना तो निगेटिव्ह होऊन जाईल म्हणजे नकारार्थी होऊन जाईल. आणि समजा वाक्याचं नकारार्थी असेल म्हणजे निगेटिव्ह असेल तर ते क्वेश्चन टॅग करताना तो होकारार्थी म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स होऊन जाईल. आणि शेवटी तुम्हाला प्रश्नचिन्ह द्यायचंय. तर आपण याच्यावरती काही क्वेश्चन घेऊ म्हणजे तुम्हाला समजून जातील म्हणजे कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं ते. तर चला आपण एक एकदम सिंपल क्वेश्चन घ्यायचा मधला. म्हणून द मून इज नॉट फ्लॅट. समजा असा तुझा क्वेश्चन आहे. तर बघा सॉल्व्ह कसं करायचं ते बघा. पहिले वाक्यात काय बघायचंय तुम्हाला सॉल्व्ह करण्याच्या आधी. हे बघा टू बी चे, टू हॅव चे किंवा टू डू चे किंवा सहाय्यक कसे बघायचंय. तर आपल्या इथे काय दिसते, टू बी चं दिसते म्हणजे काय इज दिसतोय. ठीक आहे. मग सॉरी हे आन्सर कसं लिहायचं. समजा घेतलं द मून इज नॉट फ्लॅट, कॉमा केला. ठीक आहे. आता इथं नकारार्थी वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मेचा क्वेश्चन टॅग करताना पॉझिटिव्ह होऊन जाईल. मी इथं काय पाहिजे, इथं नॉट आहे म्हणजे फक्त इथं इज घेतलं, टू बी चं रूप लिहिलं. द मून, द मून जे आहे हे तुमचं मग स्त्रीलिंगी पण आहे, पुल्लिंगी पण आहे. हे काय नपुंसक लिंग म्हणून आपण याला. ठीक आहे. मग आपण याला सर काय इथं इट वापरू मग आणि क्वेश्चन टॅग. हे झालं एवढं त्याचं अँसर. कसं मग इज इट हे त्याचं काय झालं एक प्रकारचं अँसर झालं. मग आता आपण काय याच्यावरती दुसरा प्रश्न घेऊ एखादा म्हणजे जे तुम्हाला समजून जाईल. समजा असा एक क्वेश्चन घेतला. आय विल फेस माय प्रॉब्लेम फेअरली. त्याचं क्वेश्चन टॅग करताना कसं करणार तुम्ही. तर याच्यात इकडे बघा पहिले तुम्हाला काय सांगायचं हे बघायचे टू बी चे, टू हॅव चे, टू डू किंवा सहाय्यक क्रियापद आहे का ते पण शोधायचंय. तर तुम्हाला याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, विल हे तुम्हाला भेटलंय. बरोबर. विल हे काय तुमचं आलं टू बी चं रूप आहे. मग तुम्ही याचं क्वेश्चन टॅग कसं करणार. समजा हे जसं तसं पूर्ण वाक्य लिहिलं. जसं आपण दिले बघा, दिलेले वाक्य जसे तसे लिहा असं म्हटलं आपण. जसं मग आय विल फेस माय प्रॉब्लेम कॉमा नंतर विलचा जो क्वेश्चन टॅग होतो हे अपवाद आहे. विलचा क्वेश्चन टॅग काय येतो, वॉन्ट येतो कधी पण. काय येतो, वॉन्ट. ठीक आहे. बघा वाक्य काय पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण निगेटिव्ह घेतलं वॉन्ट. आणि आय इथं सर्वनाम शेवटी लिहायचं तुम्हाला अशा प्रकारचं. समजा आपण अजून एखादा परत क्वेश्चन घेऊ म्हणजे अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल याच्यामध्ये. मग
आता हे सॉल्व्ह कसं करायचंय? हे बघा, आपण जसं या तिसऱ्या मध्ये शिकलोय, समजा जर वाक्य ह्या वाक्यामध्ये तुमचे टू बीचं, टू हॅवचं किंवा टू डूचं रूप नाहीये, तर आपण बघणार का याच्यामध्ये मग हे जे दिले काय तिसरं नेम काय दिले? समजा वाक्यामध्ये टू बी, टू हॅव जर नसेल तर काय म्हटले? मुख्य क्रियापदाच्या काळानुसार टू डू चे सहाय्य द्यावे, बरोबर ना? म्हणजे टू डू वापरायचं आपल्याला. आपण करणार काय माहितं? याच्यामध्ये टू डू वापरणार आहे. मग तुम्ही म्हणाल मग याच्यात डू वापरायचा, डज वापरायचा का डीड वापरायचा? तर याच्यात वाक्याचं बघितलं काय? युअर नेबर्स वेंट ऑन व्हेकेशन. तर हे वेंट काय झालं तुमचं? क्रियापद आहे. तर मग हे क्रियापद काय तुमचं भूतकाळी, बरोबर ना? भूतकाळी असताना आपण काय करणार या ठिकाणी? मग डीड वापरणार आहोत. मग मग कसं? मग पहिले सेम टू पूर्ण लिहून घ्यायचं तुम्हाला. मग वाक्य लिहून घ्यायचंय. नंतर कॉमा केला, बरोबर ना? मग तुम्हाला इथे काय दिले? भूतकाळ रूप. का बरं? इथं वेंट हा भूतकाळ रूप आहे, बरोबर ना? हे वाक्य पण पॉझिटिव्ह आहे. मग तुम्ही कसं मग डिडंट करणार, डिडंट, बरोबर? इथं काय झालं? तर डिडंट डे. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. असे काही एक्झाम्पल असतात क्वेश्चन 10वीच्या बोर्डमध्ये पण, असे तुम्हाला काही सॉल्व्ह करायचे आहेत. मग